ठाण्यातील 2,800 कोटींचा टीडीआर घोटाळा हे मोठं प्रकरण आहे। भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रशासनावरती आरोप केलेत। दाल में कुछ काला आहे असं म्हणत चौकशी करण्याची आता मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ठाण्यातील हे टीडीआर घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे त्यावरची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। संगनमताने काहीतरी करण्याचं काम चालू आहे। हा एक तर फ्रॉड पण असू शकतो, अंतिम कोर्ट निर्णय दिलं त्याच्यावर, कारण की त्या ठिकाणी पूर्ण संजय गांधी उद्यान आहे, झाडं आहेत, सगळं आहे, वन खात्याची त्याशी जोडलेली जागा जी आहे ती वन खात्याने वेळोवेळी क्लेम केलेला आहे। तर तिथेच या संबंधामधला अशा पद्धतीने जी कॉन्ट्रोवर्शियल जागा आहे त्या ठिकाणी हे करण्याचं कारण काय? याचाच अर्थ याच्यामध्ये दाल में कुछ काला है। शासनाने याची चौकशी करायला हरकत नाही, कोर्टामध्ये तर चालूच आहे, परंतु हे कशा करता घाट घातला जात होता, काय होतं त्याच्या पाठीमागचं, आणि त्याच्यातून अंतिम सत्य जे आहे ते निश्चित येईल। आता वनमंत्री माननीय गणेश नाईक हे त्या ठिकाणी आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की या संबंधामधला कुठलाही अशा प्रकारचा घोटाळा होण्यापासून ते निश्चितपणे वन खात्याच्या माध्यमातून कार्यवाही निश्चितपणे करतील। ठाण्यातील 193 एकर वन जमीन खाजगी कंपनीकडे वन जमीन हस्तांतरासाठी द्यावा लागणाऱ्या आता तब्बल 2,800 कोटींचा टीडीआर वन विभागाच्या जागेवर डी दायाबाई ॲड कंपनीचा हा दावा आहे। वन विभाग सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार का हा प्रश्न निर्माण होतोय। तर ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील 100 एकर आरक्षित जमिनी प्रकरणी आता एक अपडेट समोर आले। सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या ठाणे महापालिकेला सुप्रीम कोर्टाकडून मात्र तुर्तास दिलासा मिळाला। आरक्षित जमिनीच्या बदल्यात 2,800 कोटी रुपयांचा टीडीआर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। ठाण्यातील चितळसर मानपाड्यातील 193 एकर जमिनीचा 50 वर्ष जुना कायदेशीर वाद राज्य सरकार आणि डी दायाबाई ॲड कंपनी यांच्यात सुरू होता आणि या प्रक्रियेतील त्रुटीमुळे फेब्रुवारीमध्ये बॉम्बे हायकोर्टाने सरकारचा दावा फेटाळला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली। वन विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं। मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीचा सध्या वाद जो आहे तो सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच 2,800 कोटींचं टीडीआर प्रकरण जे आहे ते ठाण्यात गाजत आहे। आपल्यासोबत मनसेचे जनहित विधी विभागाचे स्वप्नील महेंद्रकर सोबत आहेत। आज आपण बघत असाल की ह्या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे वन विभाग ही हायकोर्टामध्ये केस हरली, पण एप्रिल महिन्यात वन विभागाच्या वतीने स्पेशल लीव पिटिशन जी सुप्रीम कोर्टात फाईल करायची होती त्या संदर्भातील परवानगी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी त्यांनी सबमिशन दिलेलं, पण 15 मेला ते सबमिशन लिगली टेनेबल नाही आणि त्यातली मुद्दे खारिज करून ते सुप्रीम कोर्टामध्ये ती पिटिशन फाईल करू नये असा से लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी दिलेला आहे। तर आपण बघत असाल तर ह्या घोटाळ्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्र शासनच ची इन्व्हॉल्वमेंट याच्यात दिसत आहे, कारण वन विभागाची 193 एकर जागा शासनाला जर वाचवायची नसेल तर त्याचा वाली कोण आहे? तिकडे जे आदिवासी कुटुंब जवळपास 1500 आदिवासी कुटुंबांचं तिथे वास्तव्य आहे, ते त्या जागेच्या वन विभागाच्या जागेवर शेती करतायत आणि त्यांचा उदरनिर्वाह करतायत। तर कदाचित त्यांच्या घरांवर पण येत्या काळामध्ये गदा येऊ शकते आणि ते 1500 कुटुंब गरीब आदिवासी कुटुंब बेघर होऊ शकतात याची दाट शक्यता आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा येणार आहे, कारण ते त्यांचा उदरनिर्वाह वन विभागाच्या जागेवर शेती करून करत होते। या केसचा जो निकाल आहे, सुप्रीम कोर्टातला जो निकाल आहे तो 20 जुलै रोजी होणार आहे आणि त्यामुळे या सगळीकडे लक्ष जे आहे ते आता लागून राहिलं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।